भाजपा आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद घेण्यात आली असून यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल बोलत असताना एव्हिडेंट ॲक्टचा अभ्यास करावा असा एक सल्ला देत असताना तर मग याच ॲक्टच्या अंडर ज्या डॉक्टर महिलेने जे पुरावे दिलेत त्यावरून संजय राऊत यांना अटक करावं का याचं उत्तर आम्हाला द्यावं असे यावेळी नितेश राणे यांनी म्हटले। त्यानंतर गळ्याला पट्टा लावून जनतेला मूर्ख कसं बनवलं जे काही नाटक उद्धव ठाकरे करीत होते त्यांनी 2024 नंतर त्यांना तेच काम आहे। संजय राऊत यांच्या गळ्यात कोणत्या मालकाचा पट्टा आहे हे माहीत नाही, परंतु त्यांनी दुसऱ्यांवर टिप्पणी करू नये असेही ते म्हणाले। त्याचबरोबर जे कायद्याच्या चौकटीत राहून अध्यक्ष नार्वेकर ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत, ठाकरे गटात 2च आमदार राहतील। 23 जानेवारीला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील की उबाठा काँग्रेसमध्ये विलीन करत असल्याचं ते म्हणाले। बघा, गुन्हा जो दाखल झालेला आहे त्या गुन्हा ज्या मला वाटतं पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड हे तो निर्णय घेणार आहे आणि त्यावर उमेदवार कोण असणार त्यावर पक्षाचा पार्लमेंटरी बोर्डच ठरवणार। पण पक्षाचे कार्यकर्त्यांची आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांची स्पष्ट अशी इच्छा आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा कमळ चिन्हावरच असावा आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जात आहेत। आमची 7 लाख मतं त्याच्याकडे ऑन रेकॉर्ड आहेत, म्हणून मला विश्वास आहे मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आदर ठेवून कमळ चिन्हाचाच खासदार हा रत्नागिरी त्यांनी म्हटलं की आपणची जागा ही प्रकाश आंबेडकरांना देण्यात येणार आहे। आता संजय राजाराम राऊतला तो अधिकार कोणी दिला हा खरं म्हटलं तर तुम्ही महाविकास आघाडीने इंडिया अलायन्समध्ये विचारलं पाहिजे। कारण का मी परत सांगतो, हयातमध्ये जेव्हा इंडिया अलायन्सची बैठक झाली तेव्हा ह्याच संजय राजाराम राऊतनी तिकडच्या असलेल्याच काँग्रेसच्या नेत्यांनी मला सांगितलं, मग तिथे आलेलं आहे ना स्पष्ट। आणि अनिल देशमुखांनी पत्राबद्दल बोलावं हे राजकुंद्रांनी आस्था चॅनल बघायला बोलावं सारखं आहे। 15 जानेवारीपर्यंत MTHL अटल सेतू खुलं करा नाहीतर आम्ही खुलं करू असं आवाहन दिलं आदित्य ठाकरे। 15 जानेवारीपर्यंत MTHL म्हणजे अटल सेतू खुलं करा नाहीतर आम्ही खुलं करू असं आवाहन दिलंय आदित्य ठाकरे। बापरे, फार मोठं आव्हान आहे हो ते। आता आमचं काय होणार? हां, ज्याचा आवाज पुरुषाचा नाही आहे त्यांनी अगर आव्हान द्यायला लागलेलं आहे आणि दाढी काढली तर म्हणजे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात असं कुठे लिहिलेलं नाही आहे। आताही तुम्ही त्या हेराफेरीतला बाबूरावच तुम्ही दिसताय, त्याच्यात काय फरक झालेला नाही आहे। संजय राउत जी ने जो है जरा मराठी खतम हो जात। किरण मानेंचा काल मातोश्रीवरती प्रवेश झाला तर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं, आम्हाला धक्का देण्याची ताकद कोणामध्ये नाहीये, मात्र जे जे शिवसेना सोडून गेले त्या सर्वांना उद्धव ठाकरे येणारा काळात धक्का देतील। अरे धक्का देऊन आता तुला मातोश्रीच्या आतमध्ये बसवलेला आहे। एक शेवटचा धक्का 2024ला आम्ही देणार, मग पूर्ण उद्धव ठाकरे कुटुंब लंडनला गायब। म्हणून धक्क्याची भाषा हे उद्धव ठाकरेला जमत नाही। जो स्वतःचं जेवण चमच्यानी खातो का फावड्यानी खातो हे अजूनपर्यंत माहीत नाही, त्यांनी धक्क्याची भाषा करू नये। म्हणजे पॉलिटिकल कार्यक्रम अजून यायचा आहे। हां, अजून आहे एक शेवटचा एक टप्पा राहिला, हत्ती निघाले शेपूट राहिलाय, एक शेवटच्या ढुंगणावर लाथ द्यायची ती राहिली। त्यालाच दुरून एक प्रश्न, येत्या 2 दिवसामध्ये शिवसेना आमदार अपात्र संदर्भात निकाल आहे। कुठेतरी आता असं माहिती समोर येते की निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊन किंवा निवडणूक आयोगाचा जे ते निकाल दिला होता शिवसेना चिन्ह शिंदे गटाला दिला होता आणि शिंदे गटाने दावा केला होता की मूळ पक्ष आम्हीच आहे, शिवसेना सोडली नाहीये, आम्ही फक्त नेतृत्वात बदल केलाय। त्याच अनुषंगाने कुठेतरी शिंदे गटालाच पात्र ठरेल अशी एक माहिती समोर येते। बघा, एक तुम्हाला सांगू शकतो, आमचे राहुल नार्वेकरजी जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि या कोर्टाचे न्यायाधीश पण आहेत, ते कायदे तज्ज्ञ आहेत। तुमच्या आणि माझ्यापेक्षा कायदा त्यांना जोरात जास्त कळतो, चांगला कळतो। म्हणून जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो। आणि ज्या पद्धतीने उबाटा तडफडतायत, त्यांना आता मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडतो तशा पद्धतीने तडफडतायत, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं ठाम विश्वास आहे। आणि मी जे वारंवार आम्ही पहिल्यापासून बोलतोय, माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उबाटामध्ये 2च आमदार राहतील, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे।
झाला याचा एक दोन प्रश्न आहे. संजय राऊतांनी नार्वेकर यांच्यावरती टीका केलेली आहे. नार्वेकर हे आजारी होते पण बरे झाल्यावरती ते वर्षा निवासाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि त्याच्यावरती त्यांनी बोलले की न्याय देणाऱ्याच आरोपींना जाऊन घरी भेटतायत, त्यामुळे कुठेतरी संविधान धोक्यात देण्याची. अरे पण दिशा सालन आणि सुशांत सिंगच्या केसमधला आरोपी मातोश्रीमध्ये राहतो. मग तुम्ही त्याच्याबरोबर कसे दिसता, कसे तुम्ही त्याच्याबरोबर फिरता? आदित्य ठाकरेंनी कॅव्हेट दाखल केलेलं आहे, इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे, त्याच्यावर आरोप झालेला आहे की त्यांनी दिशाचा आणि सुशांत सिंगचा मर्डर केलेला आहे. मग तो आरोपीवर तुम्ही रोज जे त्याला मांडीला मांडी लावून बसता, तुझ्या मालकाचा जो तिसऱ्या माळ्यावर मातोश्रीवर राहतो तो चालतो. आणि राज्याचे मुख्यमंत्री, एवढी मोठी केस होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यावर चर्चा करणं हे कुठल्या चौकटीमध्ये असंविधानिक आहे ते तरी मला सांगावं ना. अगर त्याला कायदा कळतो तर, सकाळी 90 न मारता शुद्धीत असेल तर त्याने उत्तर द्यावं. कारण का आता त्याचा उभाटा ज्याच्यासाठी तो बोलतोय, माझ्याकडे जी काय माहिती आहे 23 जानेवारीला, जे मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मी सांगितलं होतं वज्रमूठ सभा होणार नाही, त्याच्यानंतर एक तरी वज्रमूठ सभा झाली का? तसंच मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 23 जानेवारीला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील की उभाटा मी काँग्रेसमध्ये विलीन करत आहे. 23 जानेवारीला अशी घोषणा होणार आहे की नाही याबद्दल संजय राजाराम राऊतनी सांगावं. कारण का आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिंद देवरात लढवणार आहे, तसं ठरलेलं आहे. हे लोक सांगत नाही आहेत, खरं सांगत नाही आहे. अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे, हे आज नाही तर उद्या बाहेर येणार. तसंच येणाऱ्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे नाशिकमध्ये जो कार्यक्रम होतोय तिथे उद्धव ठाकरे ही घोषणा करतील असं माझ्याकडे माहिती आहे. त्यावर संजय राजाराम राऊतनी स्पष्टीकरण करावं ना. म्हणून कुछ दिनों के मेहमान आहे हे लोक, यापुढे हात का पंजा, सरळ सरळ. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जींनी एव्हिडन्स ॲक्ट चा अभ्यास करावा. पुरावे म्हणजे सत्य असं समजून, सत्य म्हणजे पुरावे असं समजून त्यांनी कारवाई करावी असा एक मोलाचा सल्ला देत असताना मग ह्या एव्हिडन्स ॲक्टच्या अंडर ज्या डॉक्टर महिलेनी खुद्द संजय राजाराम राऊतच्या विरोधात सातत्याने जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याला नजरेसमोर ठेवून संजय राजाराम राऊतला अटक करावं का? मग ह्यावर पण आदरणीय फडणवीस साहेबांनी विचार करावा का? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं. कारण का सत्य हेच अगर पुरावा असेल तर ती आमची डॉक्टर बहीण पुरावे सकट जे तिच्यावर संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून छळ सुरू आहे, तिला शिव्या दिल्या जात आहेत, धमकावलं दिलं जात आहे, तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जात आहेत, तिच्या घरच्या सदस्यांना धमकावलं जात आहे आणि ती सातत्याने जे पुरावे समोर आणते ते पण एव्हिडन्स ॲक्टच्या अंडर धरावं का? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं. दुसरा आहे की गळ्याचा पट्टा बद्दल फार म्हणजे काल जे आमच्या देवेंद्रजींनी अतिशय योग्य पद्धतीने त्याच्यावर टिप्पणी केली तेव्हा संजय राजाराम राऊतने आजारी उद्धव ठाकरे सगळे उल्लेख केला. कुठेतरी नाट्य संमेलन आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे ना, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या नाट्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरेला बोलून एका राज्याच्या प्रमुखाने गळ्याला पट्टा लावून लोकांना मूर्ख कसं बनवलं ह्याच्यावर एक नाटक त्या संमेलनामध्ये व्हावं, त्याची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेकडे तयार आहे. कारण का वर्षावरून निघताना किंवा वर्षा सोडत असताना गळ्यावर मध्ये पट्टा, वर्षा पोचलेपर्यंत गळ्याचा पट्टा निघून गेला. हे जे काय नाटक
किंवा आजारी असताना जे नाटक उद्धव ठाकरे करत होते त्यावर जरा 2024पर्यंत कुठलं तरी नाटक काढावं, कारण का 2024च्या नंतर राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जागा राहणारच नाही आहे. आपले काय प्रश्न असेल तर विचार. सर, राऊत असं म्हणाले आहेत की फडणवीसांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे, अशा प्रकारची टीका संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केली. मग संजय राजाराम राऊतच्या गळ्यामध्ये नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे ह्याच्या त्याला मालकाचं पहिलं नाव तरी सांगावं. मातोश्रीचा पट्टा आहे, सिल्वर ओकचा पट्टा आहे की 10 जनपदचा पट्टा आहे? ज्याला स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही म्हणूनच त्याचं पूर्ण नाव मी सातत्याने का घेतो, जेणेकरून त्याच्या स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही, गळ्यात नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे हे ज्याला माहीत नाही ते दुसऱ्यांना अशा पद्धतीचे टीका टिप्पणी करू नये. सामनाच्या आयोजकातून टीका करण्यात आलेली आहे. रामाचं भजन करायचं पण कृती रावणाची. हे ठरवणारा संजय राजाराम राऊत होता कामा नाही. कारण का ज्या संजय राजाराम राऊतनी एका डॉक्टर महिलेच्या आयुष्यामध्ये रावणाची भूमिका जो निभावतोय तरी दुसऱ्यांना रावणाची उपमा देऊ नये. हे रामराज्य आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश रामराज्याच्या दिशेने वाटचाल करतोय. इथे आम्ही प्रभू रामची पूजा करतो आणि प्रभू रामनी जे संस्कार आम्हाला दिलेले आहे त्या अनुसार आम्ही आमचा देश घडवतोय. म्हणून रावणाची भूमिका घरात आणि बाहेर निभावणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना रावण बोलण्याची हिंमत करू नये. सर, मुंबई पोलीस दलातून एक पत्र बाहेर आलं होतं, त्याची चर्चा झाली आणि त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी ट्विट केलेलं आहे की या राज्यात कायद्याचे रक्षकच भक्षक बनले. नाही, कुठलं पत्र? मला पत्रच माहित नाही कुठलं. 8 मुंबई पोलीस दलातील महिलांवर 8 मुंबई पोलीस दलात असणाऱ्या महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती मिळते नागपुरात. एक पत्र असं व्हायरल होते. लक्षात घ्या, पत्राच्या बद्दल काय अधिकृत आमचं ग्रह खातं त्याच्याबद्दल भूमिका मांडेल. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, ज्या खात्याचे मंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्या खात्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही हे मी पत्र न वाचता तुम्हाला सांगू शकतो. राज्यातल्या महिला देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरक्षित आहेतच, पण पोलीस खात्यातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्या पण देवेंद्र फडणवीसजींच्या खाली निश्चित पद्धतीने सुरक्षित आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजी करतीलच, अगर त्या पत्रात सत्य असेल तर.